नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबईमधील प्रसिद्ध संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली येथील वाघ आणि सिंह सफारी आणि तेथे कसे जायचे याची संपूर्ण माहिती। मित्रांनो, बोरिवली रेल्वे स्टेशनवर आल्यावर ईस्ट बाजूला यायचे। ईस्ट बाजूला आल्यावर येथून संजय गांधी नॅशनल पार्क कडे चालत जाण्यासाठी अंदाजे 10 ते 15 मिनिटे लागतात। रेल्वे स्टेशन वरून संजय गांधी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर तेथे समोरच आपल्याला तिकीट घर लागते। या पार्क मधील वाघ आणि सिंह सफारीचे प्रत्येकी 150 रुपये तिकीट आहे। तिकीट काढून पार्कच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला ठिकठिकाणी माकडे बघायला मिळतात, परंतु या माकडांना खायला घालण्यास येथे सक्त मनाई आहे। या पार्क मधील काही माकडं माणसांच्या अगदी जवळ येत असतात। या पार्क मध्ये ठिकठिकाणी पर्यटकांसाठी सूचना फलक देखील लावलेले आहेत। तसेच येथे समोरच टुरिस्ट मॅप देखील लावलेला आहे। या मॅप मध्ये येथून या पार्क मधील प्रत्येक स्पॉट किती लांब आहे याची माहिती दिलेली आहे। तसेच त्याच्या बाजूलाच पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे व वाहतूक याबद्दलच्या माहितीचा बोर्ड लावलेला आहे। त्याच्या बाजूलाच वाघ आणि सिंह सफारीला जाण्यासाठी पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात, परंतु येथे सकाळी 9 ते 9:30 वाजेपर्यंत आल्यावर गर्दी कमी असते। या एसी बस मध्ये आपल्याला वाघ आणि सिंह सफारी दाखवण्यासाठी नेले जाते। या वाघ आणि सिंह सफारीसाठी अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागतात। सर्व पर्यटक बसल्यानंतर ही बस आपल्याला वाघ आणि सिंह सफारीकडे घेऊन जाते। या बस मधून जाताना आपल्याला कधी कधी काही ठिकाणी हरणे आणि नीलगाई देखील बघायला मिळतात। तसेच या पार्क मध्ये खाण्यापिण्यासाठी ठिकठिकाणी छोटे छोटे स्टॉल देखील आहेत। काही वेळानेच आपली बस घनदाट जंगलामध्ये प्रवेश करते। हे संपूर्ण सफारी क्षेत्र 5 मीटर उंच कुंपणाने सुरक्षित आहे। काही वेळाने आपल्याला पहिले सिंह सफारीचे प्रवेशद्वार लागते। प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला संपूर्ण घनदाट जंगल लागते। तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला मोठ्या पिंजऱ्यामध्ये एक सिंह बघायला मिळतो। हा आशियाई सिंह असून हा सिंह गुजरातच्या गिर जंगलातून या पार्क मध्ये संवर्धनासाठी आणला आहे।
येथे आपल्याला एकच सिंह बघायला मिळतो. सिंहाच्या पिंजऱ्याच्या बाजूलाच आपल्याला सिंहिणीचा वेगळा पिंजरा देखील बघायला मिळतो. या पिंजऱ्यामध्ये देखील आपल्याला एकच सिंहीण बघायला मिळते. येथे सिंहांची संख्या मर्यादित असूनही सहसा 1 किंवा 2 सिंह एका वेळी सफारी परिसरात सोडले जातात. येथे आपल्याला मानस नावाचा नर आणि भारती नावाची मादी ही नव्यानेच आणलेली सिंहांची जोडी देखील बघायला मिळते. सिंह सफारी बघून झाल्यानंतर ही बस आपल्याला वाघ सफारी दाखवण्यासाठी घेऊन जाते. सिंह सफारीकडून वाघ सफारीकडे जाण्यासाठी अंदाजे 4 ते 5 मिनिटे लागतात. थोडा वेळ पुढे आल्यावर आपल्याला वाघ सफारीचा पहिला दरवाजा लागतो. तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला वाघ सफारीचा दुसरा आणि मुख्य दरवाजा लागतो. या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण वाघ सफारीमध्ये येऊन पोहोचतो. या वाघ सफारीमध्ये आल्यावर आपल्याला पहिल्या पिंजऱ्यामध्ये एक वाघ बघायला मिळतो. त्याच्या बाजूच्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला दुसरा वाघ बघायला मिळतो. त्याच्या बाजूच्या तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला एक वाघीण आणि तिची 5 पिल्ले बघायला मिळतात. सध्या या पार्कमध्ये एकूण 13 वाघ असल्याचे सांगितले जाते. या पार्कमध्ये आपल्याला अगदी जवळून वाघ आणि सिंह पाहायला मिळतात. परंतु हे वाघ आणि सिंह आपल्याला बसच्या आतमधूनच दाखवले जातात. उन्हाळ्यात या पिंजऱ्यांमधील तापमान कमी राखण्यासाठी पाण्याचे फवारे सोडले जातात, ज्यामुळे वाघांना थंडावा मिळतो. या पिंजऱ्यामध्ये आपल्याला वाघिणीची 5ही पिल्ले मस्ती करताना पाहायला मिळतात. या पार्कमध्ये आपल्याला हा एक वाघ पिंजऱ्याच्या बाहेर मुक्त फिरताना देखील पाहायला मिळतो. तसेच काही वेळा हा वाघ आपल्या बस जवळ देखील येत असतो. परंतु आता हा वाघ आपल्याला विश्रांती करताना दिसतो. आणि अशा प्रकारे आपला संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली येथील वाघ आणि सिंह सफारीचा प्रवास पूर्ण होतो.